मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराशचा जे विद्यार्थी मिळवणं अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे। जेव्हापासून या ठिकाणी लिपिकचा रिझल्ट लागलाय तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या कमेंट होती की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराशचा कडाप कधी लागणार आहे, रिझल्ट कोणत्या तारखेवर लागणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा आणि कडाप किती जाणार आहे यावर पण व्हिडिओ बनवा, अशी विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। आणि मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फराशचा या ठिकाणी कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे त्याचं पण कारण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर सर्वांची या ठिकाणी मार्क या ठिकाणी वाढणार आहे। एक लक्षात ठेवा, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराश या पदामध्ये सर्वांचे मार्क या ठिकाणी वाढणार आहे। कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर त्यामुळे ज्यांना कमी मार्क असेल तर त्यांचे पण चान्सेस वाढते पेपर पास होण्यासाठी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे आणि कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराश या पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला किती मार्क परीक्षेमध्ये पडलेले आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की विद्यार्थ्यांना सरासरी किती मार्क पडले, कितीच्या रेशोनं विद्यार्थ्यांना मार्क पडले हा काही अंदाज आपल्याला लागणार आहे, हा काही रेशो आपल्याला भेटणार आहे। म्हणजे या ठिकाणी 16 वाले किती आहे, 17 वाले किती आहे, 18 वाले किती आहे, 19 वाले किती आहे, 20 वाले किती आहे, 22 वाले किती आहे, 26 वाले किती आहे, 27 वाले किती आहे, हा काही रेशो आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा याच्या अगोदर जे विद्यार्थी मिळवणं चालकचा या ठिकाणी कडाप लागला होता आणि चालकमध्ये जेवढ्या काही जागा होते त्याच्या 15च्या रेशोनं त्या ठिकाणी जास्त तेवढे विद्यार्थी पास केले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुम्हाला याच्या अगोदरचे मी तुम्हाला सांगितलं होतं की एकाच 15च्या रेशोमध्ये बोलवणार आहे म्हणून। चालकमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास त्या ठिकाणी 650च्या वरती पुरं बोलावले, जागेनुसार तुम्ही एकाच 15चा रेशो धरा। एकट्या मुंबईमध्येच त्यांनी जे विद्यार्थी मिळवणं 550 विद्यार्थी पास केले आणि नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये 120च्या वरती पुरं त्या ठिकाणी पास केले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आता नुकता जे विद्यार्थी मिळवणं लिपिकचा कडाप लागला, एक लक्षात ठेवा, लिपिकचा जो कडाप आहे आणि जो चालकचा जो कडाप लागला होता तो लागला होता विद्यार्थी मिळवणं मुंबई उच्च न्यायालयाचा चालकचा जो कडाप लागला होता तो लागला होता फक्त 16 मार्कावर, ठीक आहे। आणि जे काही या ठिकाणी नागपूर खंडपीठ आहे आणि छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ आहे तिथं 17वर कडाप लागला होता, ठीक आहे। तर जेवढं मी तुम्हाला सांगितलं होतं तेवढंच लागला, म्हणजे 13 ते 16च्या दरम्यान तुम्हाला कडाप सांगितला होता। आणि आता जे विद्यार्थी मिळवणं नुकताच या ठिकाणी लिपिकचा रिझल्ट लागला आहे, म्हणजे लिपिकचा जो कडाप हा जास्त गेलेला आहे, म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त कडाप या ठिकाणी लागलेला आहे। वाटेने की एवढा हाय फाय कडाप या ठिकाणी जाणार आहे म्हणून 67, 69, 70 अशा प्रकारे कडाप गेलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पोरं सुद्धा कमी, म्हणजे जवळपास 11,000च्या आसपास टोटल पोरं पास या ठिकाणी केले, एक लक्षात ठेवा, 11,000च्या आसपास। तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराशमध्ये जर आपण पाहिलं 887 जागा, एक लक्षात ठेवा। 887 जागेसाठी जर आपण पाहिलं तर जवळपास 1:10च्या रेशोनं जरी त्यांनी बोलावले तर जवळपास 9,000 विद्यार्थी बोलावले जाणार आहे। आणि जर समजा 1:15च्या रेशोनं जर बोलवले जवळपास या ठिकाणी 13 ते 14,000च्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी पेपरमध्ये पास होणार आहे। आणि जास्त पूर्व जर पास झाले तर निश्चितच कडाप या ठिकाणी डाऊन जाणार आहे, निश्चितच कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि काही काही विद्यार्थ्यांचे मार्क पण कमी होणार आहे, ठीक आहे। आणि काही काही विद्यार्थ्यांचे जास्त पण या ठिकाणी मार्क होणार आहे, तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे आणि काही विद्यार्थ्यांना तोटा होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता या ठिकाणी मार्क कोणाचे वाढणार आहे आणि कोणाचे घसरणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। वाढणार आहे, कोणाचे मार्क कमी होणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। प्रश्नामधील बदल, सुधारित उत्तर तालिकेमध्ये काही प्रश्न रद्द डिलीट करण्यात आलेले आहेत, तर काहींचे एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर, मल्टिपल
करेक्ट आन्सर देण्यात आलेले आहे। आता मार्क कोणाचे वाढणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शिफ्टमध्ये जे प्रश्न रद्द झाले असतील त्याचे गुण सर्व उमेदवारांना फुल मार्क्स मिळतात किंवा ते प्रश्न एकूण गुणांमधून वजा केले जातात। जर तुम्ही आक्षेप घेतलेले प्रश्न बरोबर ठरला असेल तर तुमचे 1 ते 3 मार्क वाढू शकतात, मात्र हे संपूर्णपणे रद्द झालेल्या प्रश्नांच्या संख्येवर अवलंबून असते। ठीक आहे, आता कोणाचे कमी होणार आहे तुम्ही ऐकून घ्या। जर आधीच्या आन्सर कीनुसार तुमचा एखादा प्रश्न बरोबर होता पण बोर्डाने अंतिम आन्सर कीमध्ये त्याचे उत्तर बदललेले असेल तर तुमचे मार्क कमी देखील होणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ डाऊन जाणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फराजचा। ठीक आहे, तर आता या ठिकाणी जे रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर पहा आता कडाप किती जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ जे काही शिपाई हमाल फराजचा पद आहे कडाप किती जाणार आहे तर पहा जे काही शिपाईचा पद आहे शिपाईचा जो पेपर आहे हा 30 मार्काचा होता आणि 30 पैकी तो कट ऑफ जाणार आहे 19 ते 24च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे 30 पैकी। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये हमालचा पद होता, हमालचा जो पेपर आहे हा 30 मार्काचा होता आणि 30 पैकी तो कट ऑफ जाणार आहे 19 ते 24च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे। एवढं काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे काही फराजचा पद आहे फराजचा जो पेपर हा विद्यार्थी मिळवणं 30 मार्काचा झाला होता, एक लक्षात ठेवा। आणि 30 पैकी जो कट ऑफ जाणार हा जाणार आहे 19 ते 24च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे। एवढा काही कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन असणार आहे। कारण की आयोगाने जे विद्यार्थी मिळवणं प्रश्न चुकीच्या परीक्षेमध्ये टाकले होते, एक लक्षात ठेवा। त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे ते प्रश्न चुकलेले आहेत, त्यामुळे जे काही विद्यार्थ्यांना मार्क पण वाढणार आहे आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क घटणार पण आहे। त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं कट ऑफ आपल्याला डाऊन पाहायला भेटणार आहे, कमी पाहायला भेटणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फराशाता। ठीक आहे, तर कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। हे काही या ठिकाणी कारण आहे, मी तुम्हाला या ठिकाणी सांगून दिलं आहे। एवढं काही कट ऑफ आहे, एवढं काही सेफ झोन या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, परीक्षा झाल्यानंतर आणखी पण आपली पुढची टेस्ट असणार आहे विद्यार्थी मिळवणं जे विद्यार्थी पेपर पास होणार आहे तर त्यांच्यासाठी शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे 10 मार्कासाठी। शारीरिक क्षमता चाचणी जे विद्यार्थी मिळवणं आपली नॉर्मली त्या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणी घेतल्या जाते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आपली शारीरिक क्षमता चाचणी त्यामध्ये या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं शारीरिक क्षमता आपली ओळखली जाते, एक लक्षात ठेवा। शारीरिक क्षमता चाचणी आपली घेतली जाते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आपली शारीरिक क्षमता चाचणी घेतल्या जाते कशा प्रकारे। ठीक आहे, तर नॉर्मली राहते, नॉर्मली गोष्टी विचारते, एक लक्षात ठेवा। नॉर्मली गोष्टी करायला लावते। त्यानंतर मुलाखत असणार आहे 10 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 पैकी मेरिट लागणार आहे। मुलाखत सुद्धा नॉर्मली राहते, आपल्या रिलेटेडच काही प्रश्न आपल्याला विचारले जाते किंवा अवतीभोवतीचे प्रश्न विचारले जाते। आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फराजचा कट ऑफ रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, निकाल कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत रिझल्ट लागणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फराजचा। तर पहा विद्यार्थी मिळवणं 15 जुलैच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे। 15 जुलैपर्यंत या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे। जवळपास तुम्ही धरून चला की या ठिकाणी 13 ते 15 जुलैच्या अंदर आपल्याला या ठिकाणी रिझल्ट पाहायला भेटणार आहे। लवकरच रिझल्ट लागणार आहे, त्यामुळे आपल्याला संयम ठेवायचा। आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।